न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। 16 जानेवारी रोजी सावळीवीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून जीवनदान महाकुंभ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष माजी सरपंच बाळासाहेब जपे म्हणाले की जीवनदान देणारे दान हे सर्वात मोठे रक्तदान असून या रक्तदानाने एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळू शकते। रक्तदानासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। यावेळी सावळीविहीर खुर्दचे माजी सरपंच अशोकराव जमदडे, दीपक वाजे, पत्रकार राजाभाऊ दुंबळे, अशोक पवार, लोहारकर काका, विजय जेजूरकर, चेतन पालकर, किरण जपे आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी बाळासाहेब जपे पुढे म्हणाले की रक्तदान केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत होते। या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांची नोंदणी, आरोग्य तपासणी, रक्त संकलन आणि रक्तपेढीमध्ये रक्ताचे वितरण केले जाते। रक्तदान शिबिर हे एक महत्त्वाचे सामाजिक कार्य आहे, ज्यामध्ये लोक रक्तदान करून समाजातील गरजू रुग्णांना मदत करतात। रक्तदान शिबिराचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे। रक्तदान शिबिरे लोकांना एकत्र आणून रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करते, असे ते शेवटी म्हणाले। संगमनेर येथील अर्पण रक्तपेढीमार्फत सावळीवीर येथे 58 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले। 58 बॅगचे संकलन यावेळी झाले। या प्रसंगी सावळीवीर सेवा केंद्र येथील भक्तगण संदीप सुरासे, क्रिकेट जाधव, वालनाथ गोसावी, साईनाथ गोसावी, मंगेश सुरासे, बाळासाहेब रोम, भानदास कहांडळ, बाळासाहेब मते, दीपक मगर, अक्षय सुमासे, मच्छिंद्र जाधव, सुभाष कडलक, भास्कर चव्हाण, राजेंद्र गोसावी, वर्षा जाधव, मोनिका सुरासे, योगिता गोसावी, स्नेहा गोसावी, विद्या सुरासे, पल्लवी रोहम, राधाबाई जाधव, रंजना कडलक, रंजना जाधव या भक्तगणांचे यामध्ये प्रमुख सहकार्य होते। न्यूज सुपर वन साठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी।